याचा आवाज बरोबर करा। हॅलो 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 हरिभक्त परायण अंगद महाराज थोरवे आणि त्यांना साथ करतील संभाजी महाराज मोरी अंगद महाराज संभाजी
संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, तुका मने वत्स देनो वेचे चित्ते, तुका मने वत्स देनो वेचे चित्ते, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठला सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, ईश मान्य, देव मान्य, जग मान्य, विद्वान मान्य, महाराष्ट्र भूषण अशा असणारे महान संत देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट गोड असा अभंग असून महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करतात, संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठला गलद्दानगण्डं विलद्भृङ्गखण्डं जलच्चारुषण्डं जगत्रानशून्नं रसदन्तकाण्डं उपधुङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्ष्यभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं चन्द्रनीलाभुदाभं जगननीतपानि मण्डलमण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुर्गा काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपल्या दयांची केलिया स्मरणा होय सकल विद्यांचे अधिकरणा तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं पातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं हे
जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. जगद्गुरु तुकाराम महाराजच्या अभंगातून संतांचं वर्णन करता संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. किम निमित्ताने सप्ताहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी थोर संत महाराष्ट्रातील नामधारक विठ्ठलभाऊ महाराज यांचे 49वी पुण्यतिथी परमपूजनीय आदरणीय ब्रह्मभूत नामधारक उद्धव महाराज या महात्म्यांची 8वी पुण्यतिथी असा दुग्ध शर्करा योग एकाच सप्त्यामध्ये 2 पुण्यतिथी साजरी होतात. विठ्ठला विठ्ठला. दोन्ही अधिकारी महात्मे ज्ञानोबरा तुकोबराच्या तुडीचे अधिकारी महात्मे जसं ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज ही परंपरा संत परंपरा आपल्या वारकरी संप्रदायातील आहे. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरा होऊन गेले, 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज, नाथबाबा होऊन गेले. हे संत पाहू शकलो नाही आपण, परंतु त्याच तोडीतले त्याच अधिकारातले हरिभाऊ महाराज असतील, विठ्ठलभाऊ महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, उद्धव, हे 4ही महात्मे त्या तोडीतले. त्यापैकी 2 महात्म्यांची पुण्यतिथी एकत्र साजरी होते. एका सप्त्यामध्ये 2 पुण्यतिथी आहे. कारण उद्धवबाबाचा या महात्म्यांचा जवळ संबंध आलेला आहे. ज्यांनी शिकवलं, ज्यांनी घडवलं बाबांना, उद्धवबाबांना, असे विठ्ठलभाऊ महाराज. विठ्ठला विठ्ठला. वारी कशी असावी, भजन कसं असावं, पारायण कसं असावं, हे सगळे धडे विठ्ठल महाराजांनी उद्धवबाबांना दिले. त्याच परंपरेतले उद्धव बाबा त्यांच्या पायावर पाय देऊन मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पुढे गुंता कुठे काय. पहिले बाबा ज्ञानोबराच्या 16 संघ जात होते. 12 वर्ष गेले. पंढरपूर बाबा वारले आता 2 वर्ष. ते इकडे यायचे या दिंडीमध्ये, परंतु त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला ही दिंडी चालू लागेल म्हणून तो 16-12 वर्षानंतर परत बाबांनी कोण चिटवी ते पंढरपूर असेल, पैठण असेल, हा 16 विठ्ठल होते नंतर त्यांनी चाललेला आहे. विठ्ठला. संतांचं कार्यच असं आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणाकरता हे संत महात्मे अवतीर्ण होत असतात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. कुठून आले ते? वैकुंठातून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साजवे वैकाया. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. हजारो प्रमाण देता येतील. हे संत जगाच्या उद्धारा करता आले. हो, पहा तुम्ही, एक 70-80 वर्षाच्या पूर्वीचा काजळ पाहिला पण हरी महाराज काळात, विठ्ठल महाराज काळात हा समाज कसा होता. हो, हा जो परिसर असेल, देवठाणा असेल, बन असेल, तळणी असेल, हे 10-5 खेडे, 10-20 खेडे ज्या महात्म्याने सुधारले ते विठ्ठलभाऊ महाराज, हरिभाऊ महाराज, उद्धव महाराज, प्रल्हाद महाराज. नामचिंतनाचा प्रचार प्रसार या पूर्ण या भागामध्ये खुरमपूर असेल, देवठाणा
चुकविला लाग कळी काळाचा. जसं नामदेव महाराजांनी नामचिंतनाचा प्रचार प्रसार पंजाबपर्यंत केलेला आहे, तसं या महात्म्याने आपला नामचिंतनाचा प्रचार प्रसार या पूर्ण समाजाला, या खेडोपाडी जाऊन 10-20 खेड्यांना, बन असेल, येवटण असेल, तळणी असेल, कानडे असेल, आदी करून खरोंबर वगैरे वगैरे या सगळ्या खेड्यापाड्यात जाऊन नामचिंतनाचा प्रचार प्रसार केला. आजही सुद्धा जवळजवळ 82-83 वर्षापासून गीता जयंती शालिग्रामाला या ठिकाणी 82-83 वर्षापासून विठ्ठल भाऊने जो सप्ताह सुरू केला अजून चालू आहे खरोंबूरला. विठाला विठाला त्यांचं एकच ध्येय, हा समाज सुधारला पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, मोक्ष त्यांना प्राप्त झाला पाहिजे, ही त्यांची तळमळ. ज्यांची 49 पुण्यतिथी आहे, या महात्म्याला अधिकार सांगतो. एका महिन्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत, तीनही ग्रंथाचे एकाच महिन्यात पारायण करायचे. विठाला जगात अनेक महात्मे होतील, परंतु असे होणार नाही. नामधारक, नामचिंतन करणारे आणि गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. आता न भूतो न भविष्यती, मागे झाले पुढे होणार नाही आता, असे महात्मे येत. हो, म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. मागून मागून जमत घोडी बसवून जाऊन त्या ठिकाणी बन असो, देवठाण असो, त्या ठिकाणी महात्मे यायचे, असा ज्यांचा अधिकार. दुसरं वैशिष्ट्य असं की आपलं गाव जवळजवळ 70-80% आदिवासी समाज आहे. म्हणजे आपलं गाव जवळजवळ 90% सुधारले, लक्षात ठेवा. 10% राहिले असं असं नाही, परंतु बाकीचा आदिवास भाग जर पाहिला आपण, नागपूर इकडे भागात जर आपण गेलो, आदिवासी समाज पाहिला, काही कळत नाही या लोकांना. भजन काय काही कळत नाही यांना, काही ज्ञानही नाही. परंतु या महात्म्याच्या भूमीमध्ये जन्माला आल्यामुळं जवळजवळ 90% समाज सुधारला. विठाला निष्ठा सुधारला नाही तर या समाजाने माळे घातल्या, भजन केलं, कीर्तन केलं. आमचे किसन महाराज शिबडे असतील, किसन महाराज तनपुरे, आधी करून महागाडे मामा, अशी अनेक सुधारले महात्म्याच्या संगतीमुळं. म्हणून अगदी गाव सुधारलं, नंतर खेडेपाडे सुधारणा केली. याच गावामध्ये असं म्हणतात की दसऱ्याच्या दिवशी हलगट कापायचे. मोठे गाव, वेगळा कार्यक्रम असायचा तो. खाणारी पिणारी संख्या भरपूर असायची, तो टोलीजंग कार्यक्रम व्हायचा. परंतु या महात्म्याने सांगितलं, बाबा रे, नगर भोजन तुम्हाला, गावरान तुपातले लाडू जे मसाल ते, परंतु हे बंद करा प्रथा. आणि बंद केली, परिणाम संत झाले, ते वारकरी झाले. विठाला जगाच्या पाठीवर संतच बदल करू शकतात. म्हणून अशा संतांना साष्टांग दंडवत घातलं पाहिजे. श्री संतांची या माता अशा संतांना साष्टांग दंडवत घातलं पाहिजे. कारण समाज सुधारला. नव्हे नव्हे वारकरी कीर्तनकार त्यांनी बनवलेला आहे. असे थोर महात्मे, ज्ञानोबराच्या तुकोबराच्या तोडीतले महात्मे, विठ्ठल भाऊ महाराज असतील, हरिभाऊ महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील आणि उद्धव बाबा,
त्यापैकी 2 महात्म्याचे पुण्यस्मरण एकाच सप्त्यात आहे विठाला. आता विठ्ठल भाऊचा संबंध माझा आला नाही, मी 2-3 महिन्यात होतो फक्त तेव्हाच. त्यांचे दर्शन झालं एवढं नक्की. परंतु बाबाच्या सानिध्यामध्ये जवळजवळ 20-25 वर्ष महात्म्याचे काय सानिध्यात माझा कालावधी गेलेला आहे. आज मध्ये 1 लाख रुपये महिना असतात, शिक्षकाची नोकरी लागत होती. परंतु बाबा सांगितलं नाही आपल्याला करायचं, हे नियम चालवायचे. 90% मार्क दाबले 91 साली. तर 75 D.Edला नंबर लागत होता. नंतर ते बाबा सांग नाही करायचं आपल्याला, नाही केलं. त्यांच्या पायावर पाय देऊन आम्ही परमार्थ केला. त्यांनी आम्हाला घडवलं परमार्थ कसा करायचा, भजन कसं असावं, वारकरी नियम कसे असावे, वाटाने बाळक्रीडा, नाट, तीर्थावळी, समाधी हा वारकरी भजन कसं असावं, गायनाचं भजन वेगळं आणि वारकऱ्याचं भजन वेगळं, हे सगळं समजून सांगितलेलं आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांची संगत केली. चातुर्मास असेल, गावात आल्यानंतर काकडा भजन असेल, हरिपाठ असेल, पंचपदी असेल, ते त्यांनी सांगून आम्ही ऐकावं. शेवट असा गोड झाला. शेवटच्या होते आपले शेवटच्या क्षणात बाबाचं नामचिंतन करत करत ब्रह्मस्वरूपात विलीन झाले. असे नामधारक महात्मे, त्यांची पुण्यतिथी याच कालावधीत आहे विठ्ठला. त्यानिमित्ताने तुकोबाऱ्याचा अभंग संत पर प्रकरणातले आहे. दरवर्षी पहिली सेवा असते म्हणून नामचिंतन सांगावं लागतं. परंतु बदल झाल्यामुळं अभंग बदलला आणि नामचिंतन न सोडता संत पर प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात, संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. आणि त्या निमित्ताने आपल्या या सप्ताहामध्ये गाथा पारायण ठेवलेलं आहे. यावर्षी विशेष सांगण्याचं तात्पर्य असं की गाथा पारायण व्हायलाच पाहिजेत, गावगाव व्हायला पाहिजे. पण दुर्भाग्य आपलं असं एवढं संतांचं गाव असतं फक्त 10 माणसं बसली पारणाला. खेदाची गोष्ट आहे विठ्ठला. तुकोबाराची 377-16 लाखो समाज देऊला जमणार आहे. आता बिजल 1-1.5 महिन्यानं 4 लाख माणसं पारायण बसणार आहे. गावगाव पारायण चालू गाथेचं. तेच पारण आपण आपल्या गावात ठेवलेलं आहे. फार मोठं महत्व या पारणाचं. एक पारायण केलं की 1000 पारणाचं फल या वर्षात येईल. म्हणून तुकोबाराचं गाथा पारायण सोहळा सुद्धा आपण त्या निमित्ताने ठेवलेला आहे. गाथा पारायण सामान्य समजू नका, साक्षात वेदाचं पारायण आहे. हो, 5वा वेद म्हणजे गाथा आहे. जसं 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे जसे 4 वेद आहे तसा तुकोपनिषद 5वा वेद म्हणजे गाथा आहे विठ्ठला. जे 4 वेद संस्कृत मध्ये आहे. आपल्याला मराठी नीट वाचता येत नाही, ते संस्कृत मध्ये वेद आहेत. ते ज्ञानोबाराच्या आळंदी क्षेत्रामध्ये काचामध्ये ते आपण आत गेलो ना, काचामध्ये एक वेद आहे पहा. पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपण पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या आत नाही की ते पादुका तुकोबाराच्या तिथे कोपऱ्यात काचात वेद आहे. एकच वेद आहे तो, एवढा मोठा वेद. अशी 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमसी. 4 वेदाची 4 महावाक्य गाथेत जशाला तसे आलेले विठ्ठला. अहम ब्रह्मास्मी, मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग या संता, नाही तुझ्यानिक मागुता गा. हे गाथ्यातलं वेदाचं महावाक्य जशाला तसं गाथ्यामध्ये आलेलं आहे. अमर आहा खरे की पहा खोटे, देवची बरे देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे कैची की कुठे जीव निरा. हे 4 वेद, 4 महावाक्य गाथ्यात जशाला तसे आलेले विठ्ठला. तुकोबाराचं गाथा पारायण करणं म्हणजे वेदाचं पारायण. लक्षात ठेवा, जे बसले भाग्यवान आहे. नाही बसलं आहे का तरीच होतीच पुण्य. या सप्त्याच्या निमित्ताने कोणतंही कार्य जर केलं त्याला सारखंच फल आहे. काही पंक्तीत येईल, आज चिबडे माझी पंगत होती,
काही पंक्ती देतील, काही वाढतील, काही झाडून काढतील, काही गायक म्हणून सेवा करतील, चाल म्हणतील, मृदंगाचार्य, कोणती सेवा करा सगळ्याला एकच फल आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबराच्या भाषेत बोलायचं ठरलं, समर्थाच्या पंक्ती भोजने तळल्या वरल्या एकची पकवाने, तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षोची लाभे. एखादा समर्थ श्रीमंत जराची पंगत आहे, 10 तळ भरलेले येतं, मोठा मजला आहे, पहिला दुसरा तिसरा, पहिल्या जेते दुसऱ्या चौथ्या शेवटच्या मध्ये एकच अन्न आहे. तसं या सप्ताहाच्या माध्यमातून 2 महात्म्याच्या पुण्यदिनीच्या माध्यमातून कोणती जर सेवा केली सगळ्यांना एकच फल आहे. कीर्तन केलं तरी एकच फल, गायन केलं, भजन केलं, मृदंग वाजवला, नाही झाडलं, पत्रवाई वाढलं, उष्ट काढलं, काही जरी केलं तर सगळ्यांना एकच फल आहे. विठ्ठला. संतांची पुण्यतिथी असते, देवाची जयंती असते आणि जीवांचं श्राद्ध असतं. संत स्वतः येतात, देवाला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं. जगाच्या कल्याणाकरता संत स्वतः येतात म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही, अखिल कोटी ब्रह्मांड नाही, भगवान परमात्मा सुद्धा संतांची सोय वैकुंठात करतात. याही भूमंडळा माझी कीर्ती, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. अशा संतांचं पुण्यतिथी करणं म्हणजे आपल्या पत्रात पुण्य पाडून घेणे. सज्जनांची आपल्या पत्रा पुण्य पाडण्याकरता त्यांची पुण्यतिथी लक्षात. त्या निमित्ताने गायक मंडळ असेल, देवठाणा शालिकराम महाराज असतील, अंगद महाराज असतील, सरकटी गुरु असतील, आदी करून सगळे गुणीजन मंडळे, शालिकराम महाराज, चिरंजीव सुशांत महाराज, सुदर्शन महाराज, इकडे भरत महाराज, एकाच एका म्हणी बळी रे, असे सगळे दिग्गज मंडळी, गायनाचार्य येत, मृदंगाचार्य, ऐकणारी श्रुती सुद्धा अधिकारी आहे. माझ्या पांबराकडे सेवा दे रे विठ्ठला. सगळ्या गावाचे मंडळी, सगळे गायनाचार्य, सगळ्यांना अभिवादन. संतांची पुण्यतिथी असते. असे ओरिजिनल संत जर जीवनामध्ये भेटले तर जीवाचं कामच झालंय. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपळाचे संत जर जीवनामध्ये भेटले तर जीवाचं कामच झालं. ज्या दिवशी भेटतील, ज्या काळी भेटतील, ज्या वेळी भेटतील ते दिवस
भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. असे ओरिजिनल संत जर ज्या काळात भेटतील तो जीवनातला काळही धन्य आहे. अनेक प्रकारचे संशय जीवाच्या ठिकाणी सगळे संशय निवृत्त होतात. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ग्रंथ भेदतो संशय छेद कर्मक्षय शोक्तरण आणि मृत्यू उल्लंघन सगळं संतांच्या दर्शनाने निवृत्त होतं. म्हणून धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा शिन गेला. मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे सदा न सोडावे. दिवस धन्य आहे, काळ धन्य आहे, वेळही धन्य आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ तिने संत सज्जन भेटले कृपा तिने फेडीला बुद्धीचा मोळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. काळ धन्य, वेळ धन्य, दिवसही धन्य आहे. अशा संताबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराज कृतज्ञता व्यक्त करतात. कारण संताबद्दल आणि देवाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. नाहीतर कृतज्ञाचा दोष येऊ शकतो आणि जर आपण कृतज्ञ झालो तर आपलं मांस कोले कुत्रे राक्षस सुद्धा खाणार नाही. विठाला विठाला. महाभारतामध्ये कथा आलेली आहे. गौतम नावाचा मनुष्य होता. दरकोज दरमुकाम तीर्थयात्रा करू लागलेला आहे. योगायोगाने एका राजाच्या घरी मुक्काम पडला. एक राजहंस पक्षी दररोज अध्यात्म ज्ञानाचा तो प्रवचन करायचा. विवेक काय, वैराग्य काय, षटसंपत्ती काय, मोक्ष तो काय. जसं राजहंस पक्षी पाणी वेगळं आणि दूध वेगळं करतो तसं तो त्या ज्ञानाचा अमृत तो राजहंस पक्षी राजाला सांगायचा. अतिथी आला. हा वाटसरू आहे, अतिथी आहे. अचानक आलेला पाहुणा याला अतिथी म्हणतात. हो, अशा पाहुण्याचं अतिथीचं आपण स्वागत केलं पाहिजे, आदर सत्कार केला पाहिजे. नाही तर ज्ञानोबराय म्हणतात ते पुण्य घेऊन जात असतो. अपमानिला अतिथी नेय सुकृताची संपत्ती. जर आपल्याकडून अतिथीचा अनादर घडला तर तो आपलं पुण्य घेऊन जात असतो. म्हणून एखादा नवीन माणूस आपल्या घरी आला, अचानक आला पाहुणा, अशा अतिथीचा आपल्याकडून आदर सत्कार झालाच पाहिजे. विठाला एखाद्या अतिथी जर आला तर आपल्याकडून जे पाणी जेवण काय जे असेल ते दिलं पाहिजे त्याला आपण. कारण हा देव असतो. अतिथी देवो भव. शास्त्रामध्ये 4 देव सांगण्यात आले. आत्मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देव भव. ही 4 देव सांगितले व्यवहारामध्ये. म्हणून ही दक्षता पाळली पाहिजे. तर तो अतिथी म्हणजे अचानक आलेला पाहुणा. इकडे नांदेड भागात, हिंगोली भागात जर आपण गेलात तर तिथं काय म्हणतो, आमान धपक्या पाहुणा आला, म्हणजे अचानक पाहुणा आला, अशी पद्धती म्हणण्याची. तसा तो अतिथी हा गौतम नावाचा त्या ठिकाणी आलेल्यानंतर त्या राजहंस पक्षाने व्यवस्था केली. थंडगार पाणी पिण्याकरता दिलेलं आहे, काहीतरी फळं खाण्याकरता दिलेली आहे, ऊन लागू नये म्हणून छत्री धरली पंखाची, अशी व्यवस्था केलेली आहे. आणि संध्याकाळी तो झोपलेला आहे. झोपल्या विचार मनामध्ये करू लागला, आतापर्यंत हा 15 दिवस झाले आपण प्रवास करतोय, परंतु एवढी चांगली व्यवस्था कोणीच घेतली नाही. हा पक्षी असून व्यवस्था करतो, पण हा कृतज्ञ होता. आणि कृतज्ञ असल्यामुळं त्याने मनामध्ये विचार केला, याचं मांस किती चांगलं असलं पाहिजे पहा. हा विचार कृतज्ञतेचा आहे. आणि त्याला फाडलं, चोच एकीकडं, पंख एकीकडं, अशी दैन्य अवस्था मारून टाकलेला आहे. 2-3 दिवसांना राज्यात लक्षात आलं, कोणीतरी दुष्ट माणसानं या जीव मारलेला आहे. 2-4 माणसं पाठवले, शोध करा. आणि शोधांती तो गौतम नावाचा मनुष्य सापडला. राज्याचं हजर केलं, का रे का मारलं त्यांना, असं कोणता अपकार केला तुझ्यावर, जीव मारावं. तसं महाराज काय सांगा म्हणले, असेल मी थकून भागून आलो, उन्हाळ्याचे दिवस, थंडगार पाणी दिलं, फळं खाण्याकरता दिले, उन्हापासून थंडीपासून संरक्षण, छत्री धरले, सगळं काही व्यवस्था केली. मग का तू असा विचार, कृतज्ञतेचा विचार तुझ्या मनामध्ये आला. मनामध्ये विचार केला, चांगल्या माणसानं माझी सोय घेतली नाही. हा पक्षी असून व्यवस्था करतो, त्याचं मांस किती चांगलं असलं पाहिजे. राजाला राग आलेला आहे. तळपायची आग मस्तकाला गेलेली आहे. राजाने फरमान सोडलं,
संभाजीराजांना सळीत आपण एक एक अवयव काढला होता तडफडून मारायचं त्याप्रमाणे तसं केलेलं आहे. फक्त मांस शिल्लक राहिलेला आहे. राजाने सांगितलं हे राक्षस कोल्हे कुत्र्याने खाण्याकरता टाका. राक्षस कोल्हे कुत्र्याने सांगितलं आम्ही आतापर्यंत कृतज्ञ मांसाचं मांस खाल्लं नाही, आताही खाणार नाही. शेवटी पुरून टाकावं लागलं ते विठ्ठला. कशा करता उदाहरण दिलं की संताबद्दल देवाबद्दल आपण कृतज्ञ असलो पाहिजे. आणि कृतज्ञ जर झालं होतं मांस आपलं कोली कुत्ते राक्षस खाणार नाही. कृतज्ञ शब्दाचा अर्थ केलेला उपकार जाणणारा याला म्हणतात कृतज्ञ. आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा, उलट उपकाराची परतफेड अपकाराने करणारा असा जो मनुष्य असेल कृतज्ञ याचं मांस कोले कुत्ते राक्षस सुद्धा खात नाही. विठ्ठल जगात तुकाराम महाराज संतांबद्दल कृतज्ञ आहे. तो खूप बरं आहे म्हणतात. संतांनी आमच्यावर फार मोठा उपकार केला. हो, एवढा मोठा उपकार केला जगामध्ये कोणीच करू शकत नाही. उपकार सांगू मी का काय बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दान गा मनवोनी आलो या देशात. तुकोबारा म्हणतात आई बापाने सुद्धा माझे उपकार केले नाही, असे संतांनी उपकार केलेले आहेत. हो, म्हणून अशा संताबद्दल मी काय वर्णन करावं. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे. अशा अगणी संतांनी आमचे उपकार केले. महाराज कोणते उपकार केले हो. तर महाराज म्हणतात सतत निरंतर जागवण्याचे उपकार केले. अभंगाचं
ज्ञानोबा सांगतात अशा अगणित संतांनी माझ्यावर उपकार केले. कोणते नेमके उपकार केले? मज निरंतर जागविती. महाराज म्हणतात निरंतर जागवण्याचे संतांनी माझ्यावर उपकार केलेले आहे. हो, काही लोक म्हणतील हे काय उपकार आहेत का? आता सगळ्यांच्या घरी टीव्ही आलेला आहे. आता टाक्या बंद पडल्या, पिक्चरच्या टाक्या आहे, टीव्ही असे माझ्यामुळे सगळ्यांच्या घरी टीव्ही असल्यामुळं 12-1 वाजेपर्यंत लोक टीव्ही पाहतात. काय सांगू आता टीव्हीचे उपकार. मजा निरंतर नाही जमणार. पहिले देत नव्हते, ढेकूळ झोपू देत नव्हते, ते जागवतात नाही. मग संतांनी कशातून जाग केलं? हो, तर ज्ञानोबा सांगतात सगळ्यांना झोप लागलेली आहे. अवेदेची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबोधा अनादि जो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वर्णन करतात अनादि कालापासून जीवाला झोप लागलेली अविद्येची अज्ञानाची. हो, त्या झोपेतून संत जीवाला जाग करतात. उठा जागे जाग्रत प्राप्य वराण्य बोधत क्षुरश्य धारा निश्या दुरत्या दुर्गम पतस्तो कवयो वदंती. या संस्कृताचा अनुवाद नामदेव महाराज करते. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हा, नामचिंतन करा. काकड्याच्या रूपानं वासुदेव घोंगळे आंधळे पांगळे जोगी जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती अशा अनेक प्रकरणे काकड्याच्या. त्यानिमित्तानं संत जीवाला जाग करतात. पहिले प्रहर सब कुछ जागे. 8 प्रहरे, दिवसाचे 4 रात्रीची 4. पहिले प्रहर सब कुछ जागे. 6 ते 9 सगळे लोक जागे असतात. दुसरे प्रहर भोगी जागे 9 ते 12. तिसरे प्रहर तस्कर जागे 12 ते 3. चोरी का होती 12च्या पुढं 4च्या दरम्यान. सगळे गाढ झोपला ते माणसाला, त्या चोरी होती, चोर करतात. चौथे प्रहर संत जागे. 3च्या पुढं 3:30 काकडा सुरू होतो. त्या निमित्ताने जीवाला जाग संत करतात. जागे व्हा, नामचिंतन करा, भजन करा.
जागा रे बाई बाबा आवडीचा. तर अशा प्रकारे संत महात्मा जीवाला जाग करतात. अशा अगणी संतांचे उपकार आपल्यावर लक्षात ठेवा. आत्मज्ञान महानिद्रा जन्मे तेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्गमोक्षादि विभ्रमः. वेदांताच्या ग्रंथ अध्यात्म ग्रंथ नावाचा, त्या ग्रंथामध्ये चिंतन आलेले आत्माज्ञान महानिद्रा. आत्म्याचं अज्ञान ही जीवाला मोठी झोप लागलेली. उठा की जी मायबाप कैशी लागलेली झोप. या अज्ञानाच्या झोपेतून संत जीवाला जाग करतात. म्हणून संतांचा असे अगणित उपकार आहे. म्हणून तुकोबरा सांगतात असे संत माझ्या जीवनात प्राप्त झालेले काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. असे अनेक उपकार संतांचे आहेत. भगवान परमात्म्यानं काही पदार्थ निर्माण केले सृष्टीवर केवळ उपकार करण्याकरता. 7 पदार्थाची निर्मिती केली. रविश्चंद्रो घना वृक्षा नद्योगा वैश्य सज्जनः येते परोपकाराय योगे देवेन निर्मितः. भगवान परमात्म्याने 7 पदार्थ केवळ जगावर उपकार करण्याकरताच निर्माण केले. त्यापैकी रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घना म्हणजे मेघराज, वृक्ष झाड, नदी, गाय आणि संत असे 7 पदार्थ केवळ जगावर उपकार करण्याकरताच निर्माण केले. विठ्ठल कधी विचार केला का आपण एवढा मोठा सूर्याचा उपकार जगावर आहे. आता किती लाईट येते, परंतु दिवसाची बरोबरी आहे का? अजून 10-5 लावले तरी बरोबरी होणार का? नाही होणार. एवढा मोठा सूर्याचा उपकार जगावर लक्षात ठेवा. पण आपण साधा नमस्कार सुद्धा सूर्याला करू शकत नाही. किती लोक नियमाने सूर्याला नमस्कार करतात का? अवघड आहे का? हात जोडायचे असते. आदि देवो नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. शास्त्र सांगतं की जर आयुष्य वाढतं, आपलं आरोग्य वाढतं नमस्कार केल्यानंतर अनेक प्रकारचे फायदे येतात. हो, पण साधा नमस्कार सुद्धा आपण सूर्याला करू शकत नाही. नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा आहे. तरी सुद्धा फुकटचा नमस्कार किती लोक नियमन करतात? थोडे करतात, बोटावर मोजले ते करतात. हा जगावर उपकार सूर्याचा. सकाळी संध्याकाळी झोपल्यापासून उठल्यानंतर काय काय करावं याचं काही नियम आहे. शास्त्राचे बारीक सारीक नियम आहे. जर वाईट स्वप्न पडू नये, चांगली झोप लागावी असं वाटत असेल तर काही जप करा झोपताना. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः प्रणद क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक म्हणून जर आपण झोपलं तर वाईट स्वप्न कधी पडणार नाही. देवाचं पडलं तर देवाचं पडलं चांगलं. हो, सुखाने शांत झोपी. उठल्यानंतर असे हात चोळायचे आणि एक मंत्र म्हणायचा. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते कर दर्शनम. नंतर आपण जमिनीवर पाय टाकणार. आपण लोणारला इकडं तिकडं कुठे लांबला कुठे फिरायला जाणार होता दिवसभर. कळत नाही पापाकडून पापही होणार आहे. किडा मुंगी पायाखाली रगडणार, मरणार आहे. मग ते पाप होण्यामध्ये एक मंत्र आहे. समुद्रवसने देवी प्रवतस्तन मंडले विष्णुपती नमस्तोभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे. हा मंत्र म्हटला की पाप लागत नाही. कोणतं कळत नाही, जरी पाप घडलं ते दोष लागत नाही. नंतर स्नान करण्याचे काही मंत्र आहे. गंगे चेमुनिचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. हा मंत्र म्हणायचा आणि गंगेचं फल आपल्याला घर बसल्या प्राप्त होतं. तीर्थाचं फल प्राप्त होतं हा मंत्र म्हटल्यानंतर. जेवण्याचे काही मंत्र आहे. तुळशीला पाणी घालण्याचे मंत्र आहे. सगळे मंत्र आहे. आपण असं म्हटलं तर कोणत्या जीवनात पाप होत नाही. सूर्याला नमस्कार करण्याचे मंत्र आहे. आदि देवो नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. असं मंत्र म्हणायचं. दर्शन घ्या सूर्याचं. तुळशी पाणी घालायचं. तुलसी श्री सखे शिवे पापाहरिणे पुण्य दे नमस्ते नारदनु नमो नारायण प्रिय.
ज्योताचे काही जमण्याचे काही मंत्र आहेत ज्योताने ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मयोतेन गंतव्यम ब्रह्मकरम अशा प्रकारे सगळे मंत्र येतं असं जीवन बनवलं पाहिजे आपण हा सूर्याचा नमस्कार केला तर फल त्याला रविश्चंद्रो चंद्राची निर्मिती जगावर उपकार करण्याकरताच केलेली आहे घना मेघराजाची उत्पत्ती पहा तुम्ही नाही विचारित मेघ हगंदारी शेत हगंदारी आहे का खडे काही विचार करत नाही सारखा वर्षाचा असतो मेघराजांचा नंतर झाडाचा उपकार आहे नंतर नदीचा उपकार आहे पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप ज्ञानोबा सांगते ज्ञानश्रीमध्ये नदीचा उपकार आहे नंतर गाईचा उपकार आहे आणि शेवटी संतांचा उपकार आहे विठाला संत उपकार करण्याकरता जगावर अवतीर्ण झालेले आहे ज्ञानोबरात तुकोबारांनी अनेक महात्म्याने उपकार केले परंतु ज्यांचे पुण्यस्मरण आहे विठ्ठल या महात्मे सुद्धा अनेक जगावर उपकार केलेले आहेत आत्ता या 10-15 वर्षापूर्वी बाबाच्या तळणीमध्ये जवळजवळ 25-30 वर्ष स्वस्थ होतं एक गणेशराव सरकटे नावाचा माणूस पाहिला असेल कोणी कदाचित वारला होता हा पक्क्या दारुडा होता रात्रंदिवस तो व्यसनी होता चालू कीर्तन बंद पाडले याने तळणीचा माणूस सरकटे गणेशराव सरकटे नाव त्याचं चालू कीर्तन बंद पाडले बाबाचं जवळजवळ त्या ठिकाणी 30-35 वर्ष सांगितले तळणी लोकांना तळणीकरांना लाभलेलं आहे आणि 2-3 महिन्यापासून आधीच आमंत्रण लोक बाबा सांगायचे बाबाचं जेवण घ्यायचं म्हणलं की 3 महिने 2 महिने आधीच त्याला तारीख द्यायला होती बाबाची आणि फौजदार ते सोडणारे येतात ना ते त्यांच्याकडे ते नियोजन होतं बबनराव चौकस का बाबा ते फौजदारांना आमंत्रण घेतलं गेलं 2-3 महिन्यापूर्वी आधीच आणि ते नंबर आला ते कोणीतरी जाऊन सांगितलं बाबाला बाबा हा माणूस व्यसनी आहे चालू कीर्तन बंद पडली आणि याला दिवस कळत नाही रात कळत नाही एकादश कळत नाही काय कळत नाही रात्रंदिवस व्यसनी करतो मला खाण्यापिणं सहज चालू यायचं तुम्ही कसं आमंत्रण घेतलं बाबाचं डोकं गरम झालं बाबाचा नियम होता की ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि ज्याच्या दारात तुळस आहे त्याच्याच पाणी घेत होती जेवण करत नव्हते त्यानं जवळजवळ 4-2 वारकऱ्यासाठी जेवण करायचं 200 मास स्वयंपाक केला त्या निमित्तानं बस बघत करू मोठे आपण स्वयंपाक केला 12 वाजता बोलावला आला ते बाबाचं आवडलं का चला बाबाला सांगतो पंगत बसवा म्हणे त्याला संशय आला का असं म्हणतात जेवण तुमच्या करता केलं तुमच्यामुळे 200 मासाचा स्वयंपाक केला तुम्ही जर नसेल ते ढोरा स्वयंपाक नाही पण मी मासा जीव घालणार नाही इतकं आडवटपणा शेवटी बाबा सांगितलं एवढा हट्टीपणा तुमचा असेल तर मी असं आहे की तुमच्या घरात माळाही नाही आणि तुम्ही व्यसन करतो बरोबर आहे घाला तुमच्या हाताने माळा बाबाने सांगितलं मी आतापर्यंत कोणा घातली नाही घालणारही नाही मी काय येणार बी नाही जेव्हा तुम्ही मासं बसून द्या म्हणे शेवटी त्याने सांगितलं की तुम्ही जर येत नसाल तर हा स्वयंपाक ढोरा जाईल म्हणे पण मासाला खोत जेवण नाही शेवटी पांडुरंगाच्या मंदिरात नेलं पांडुरंगाच्या पायावर माळ ठेवून मग गळ्यात घाल म्हणजे आणि त्या दिवसापासून महासंत व्यसन सोडलं तो वारकरी संत बनला पंढरपूर असेल आळंदी असेल त्र्यंबकेश्वर असेल सगळं वाऱ्या करू लागलेलं आहे आणि बाबाचं नामचिंतन करत करत त्याने प्राण सोडले म्हणजे अशा अनेक उदाहरणं संत महात्मे सुधारलेले आहेत विठ्ठल अशा संतांचे उपकार काय वर्णन करावे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती केवळ उपकार करण्याकरता संत आलेले आहे म्हणून अशा संतांचं मी काय वर्णन करा तुकोबारासारखे महात्मे म्हणतात हो संतांनी धर्म जागृती दिली स्वरूप जागृती दिली अनेक याच्यापासून वाचवलेलं आहे अनेक संकटापासून देवभाव अनेक देवाचंच आहे तर संतांचं आहे अशा अनेक संकटातून संत जीवाला वाचवतात म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती आणि अशा संतांना काय दिलं म्हणजे उत्तरी काय देऊ त्याची वादे उत्तराली काय देऊ त्याची वादे उत्तराली
संप्रदायाप्रमाणे भजन होईल. अवघ्या 10 मिनिटांमध्ये शिवा समाप्त होईल. गुरुजन मंडळ असल्यामुळे त्याला चालही 5 मिनिटात शिवायला पाहिजे. विठोबार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी भावे उतराई हे विता पायी जीव. संतांचे वाङ्मय समुद्रासारखं असतं. 1-1.5 पाऊण 2 तास आपण जवळजवळ एकच चरणात बोललो. भरपूर वाङ्मय संतांचं समुद्रासारखं असतं, परंतु वेळेची मर्यादा आहे. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, रात्रभरी चालते ना तमाशा म्हणतात. हे मर्यादा संतांनी ठरवून दिलेल्यामुळं मर्यादेच्या पुढे जायचं नाही. 15 मिनिटात पूर्ण 40 झालं पाहिजे आपलं. विठ्ठला काय सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तो खूप आहे. दुसऱ्या चरणात सांगतात अशा संतांना काय दिलं म्हणजे उतराई होईल. जीव उतरून जर ठेवला तरी थोडाचा जीव. त्यांचा उपकारा उपकारा काय द्यावे. जीव उतरून जर ठेवला तर थोडा. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्टानींद्रियाणि प्रकृती स्थानी करश. जीव थोडाच आहे. जीव अंश आहे, थोडाच आहे. तो जीव उतरून जर ठेवला तरी तो थोडाच आहे. असाच प्रसंग रामायणामध्ये आलेला आहे. आमचे धांगड बाबा यांचा विषय रामायण आवडीचा विषय. असाच प्रसंग रामायणामध्ये आलेला आहे. प्रभू रामचंद्र सीतामाई सगळे या ठिकाणी होते. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. कोणाला काय बक्षीस द्यायचं, कोणाला काय बक्षीस द्यायचं, अनेकाला दिलेलं आहे. ज्याने खरे उपकार केले होते, ज्याने खरी कामगिरी केली त्याला काहीच दिलं नाही. हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभूला सीतामाईने पाहिलं, प्रभू अहो तुम्ही सगळ्यांना बक्षीस दिलं, ज्यानं खरी कामगिरी केली, ज्यानं खरं काम केलं त्याला काही देत नाही तुम्ही. केली सीता शुद्धी मूळ रामायणाधी ऐसा प्रतापी गण सकळ भक्ताचे भूषण जाऊनी पाताळा केली देवीची अवघ वगैरे वगैरे. राम लक्ष्मण नेले आणि चोर वगैरे अशा अनेक प्रकारची कामगिरी हनुमंतरायाने केलेली आहे. लंकेचा शोध, सीतेचा शोध, सगळे शोध हनुमंतरायाला लावलेले आहे. रामायणातून हनुमंतरा जर वजा केलं 0 किंमत रामायणाला. रामायणाला किंमत कोणामुळे आली? केवळ हनुमंतरायामुळे किंमत आहे. एक दिवसाचा प्रसंग असा, सकाळची वेळ, हनुमंतराय बसले, प्रभू रामचंद्र येतात. अरे हनुमंता तू कोण आहेस? प्रश्न केला. प्रश्न 1 विचारला, उत्तर 3 पाठवले. पहा काय बुद्धिमता वरिष्ठम असं ज्यांचं वर्णन केलं असे हनुमंतराय. प्रश्न 1 विचारला आणि उत्तर 3 पाठवले. तुम्ही आम्हाला 3 प्रश्न विचारा, उत्तर चुकीचंच. हे तुमची आमची बुद्धी आहे. हनुमंतराय बुद्धिमता वरिष्ठम. प्रश्न साधा विचारला, तू कोण आहेस? हा जर प्रश्न तुम्ही आम्हाला विचारला असता आपण काय म्हणलं असतं? आडनाव, वडिलाचं नाव, नाव, तालुका, गाव, जिल्हा मोकळं सांगलं. परंतु बुद्धिमता वरिष्ठम हनुमंतराय असल्यामुळं त्याने एका प्रश्नाची 3 उत्तर पाठवले. पहा काय बुद्धिमत्ता असली पाहिजे. प्रभो देहदृष्ट्या तुदासोहम जीवदृष्ट्या तुदंशकः आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चला मतिः. एका प्रश्नाचे 3 उत्तर पाठवले. प्रभो देहदृष्टीने जर विचार केला तुमचा मी दास आहे, जीवदृष्टीने जर विचार केला तुमचा मी अंश आहे,
आणि आत्मदृष्टीने ब्रह्मदृष्टीने जर विचार केला तर तुम्ही आणि मी एकच. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरवाय. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेदच नाही. हा बोध हनुमंतरायाचा होता. पहा काय बुद्धिमत्ता मास्तर आहेत. सीतामाई सांगत प्रभू तुमचं चुकतं बरं. तुम्ही सगळ्यांना बक्षीस दिलेलं आहे, हनुमंतरायाला काहीच देत नाही तुम्ही. शेवटी प्रभू सांगितलं, प्रभू रामचंद्र सीते सांगू का तुला म्हणे 5 प्राण जरी दिले हनुमंतरायाला तर 5च उपकार फिरतील. म्हणून ठेविता पायी जीव थोडा. 2 हस्तक आणि 3रं मस्तक मी काही देऊ शकत नाही. त्यावेळी सीतामाईनं आपला नवरत्नाचा हार काढला गळ्यातला आणि हनुमंतर इकडे माझ्या तब्येत सप्रेम भेट तुला. आणि तो नवरत्नाचा हार हनुमंतरा तिला झाडावर गेले. एक एक मणी फोडू लागले आणि प्रभू रामचंद्राचं भजन करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असं नामचिंतन करू लागले. सीतामाई सहज पाहिलं झाडावर हनुमंतरायाचं नवरत्नाचा हार म्हणजे कोट्यावधी रुपये जरी दिले तरी त्या हाराची किंमत होत नाही. असं नवरत्नाचा हार मी दिला आणि माकड तर माकडच फोडायला एक एक म्हणे का रे एवढा मोठा अनमोल हार तुला मी दिला तो फोडतोय. आई साहेब याच्याकरता फोडतो माझ्या प्रभू आमच्या आहेत का नाही पाहिलं. 10-5 महिने फोडले होते. राग आला, तुझ्यात ती राम आहे का असा प्रश्न केला. बरोबर आपलं छाती काढून पंचायतन दाखवलं सगळं. सांगण्यास तात्पर्य असं की असं नामचिंतन हनुमंतरायाचं होतं. विठाला विठाला अशा हनुमंतराबद्दल प्रभू रामचंद्र म्हणतात ठेविता पायी जीव थोडा. जीव उतरून जर ठेवा तर थोडाच आहे. तसं तुकोबराय सांगतात की संताबद्दल ठेविता पायी जीव थोडा. संतांना काही जरी दिलं उपकार फिटू शकत नाही संतांचे. म्हणून काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. असे संत महात्मे जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर सहज बोलण्यामध्ये त्यांचं जीवाचं हित होतं. अभंगाचं 3रं
तिसऱ्या तुकोबाला सांगता सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवी. सहज बोलण्यामध्ये जीवाचं हित होत असतं. संतांच्या वाणीत ताकद असते. सहज बोलण्यात जीवाचं हित असतं. ज्ञानोबराच्या सहज बोलण्यातून ज्ञानेश्वर सागर ग्रंथ बाहेर पडतोय. तुकोबाराच्या सहज बोलण्यातून गाथा बाहेर पडतोय. नाथबाबाच्या सहज बोलण्यातून भागवत रामायण बाहेर पडते. संतांची वाणी मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी देह देवा अमृतासारखे शब्द बाहेर पडतात. आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णताईने नवे जन्म. अशा प्रकारे अमृतासारखे शब्द बाहेर पडतात. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत रामायण संतांची वाणी. आणि तुमच्या आमच्या वाणी शिव्या बाहेर पडतात. काही माणसाला शिव्या दिवशी बोलताच येत नाही असं काही महाभाग येतं. शिव्या देऊनच बोलतात ते. देवठांचे बाप आपले शब्द प्रत्येक शब्दाला शिवी द्यायची. म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं हे सामान्य जीवाची वाणी आहे. शब्द जैसी गोष्टी इंगळाची. इंगळासारखं काही माणसं बोलतात, कठोर बोलतात, अंतकरण दुखलं असं बोलतात. पण कसं बोलावं शास्त्र आहे. ज्ञानोबा सांगतात 13 अध्यायामध्ये तैसे साचा मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोलावं, थोडक्यात बोलावं, अमृतासारखं बोलावं, विषासारखं इंगळासारखं बोलू नये. काय माणसं इंगळासारखंच बोलतात, अंतकरण कसं बोलतात. पाप हे वाण्याचे ते, दोष हे वाण्याचे ते. आटो वेगो विंदानो अशा शंका प्रकारणो हे संन्यासले अवगुणी जै वाचे. म्हणून संतांच्या वाणीत ताकद आहे. सहज बोलण्यामध्ये जीवांचं हित होतं. हो, म्हणून कशाप्रमाणे अर्भकाची साठी पण ते हाती धरले पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तुका म्हणे नाव जगासाठी उदके. तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगी. सहज बोलण्यात जर हित झालं नाही, सयास करतात, कष्ट घेतात, असं म्हणा तसं म्हणा. हे संतांची वाणी. जीवाचं हित झालं पाहिजे हे त्यांना माहिती आहे. हितापासून काढी ती हित देवोनी वाढविती नायगा श्रुती परोती माऊली जगा. संतांचं अंतकरण असं की आईशी कळवळ आईसारखं अंतकरण असतं किंवा जेणेकरून गळी उतरलं पाहिजे. असं म्हणा असं म्हणा, हे म्हणा ते म्हणा, हे संतांचं अंतकरण असतं. म्हणून सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. असे संत कशाप्रमाणे सांभाळ करतात अभंगाचं शेवट. अभंगाच्या शेवटच्या तुकोबाला सांगता तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती पैसे मज येते सांभाळे. आपल्या वेळ संपलेले 2 मिनिटं राहिले, फक्त 2 मिनिटं दृष्टांत सांगून समाप्त करायची. दृष्टांत तुकोबाला देता धेनूचा. धेनू शब्दाचा अर्थ नुकतीच प्रसवलेली गाय. याला शास्त्रामध्ये धेनू म्हणतात. धेनू
जसं गाय प्रसवल्यानंतर व्याल्यानंतर जळल्यानंतर ती काय करते की सारखी वासराकडे येते. हो, किती बाहेर हाणलं तर पुन्हा 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 गोठ्यात येते ती. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तशी प्रसवलेली गाय आपल्या वासराबद्दल आनंदी असते. तैशे मज येते सांभाळी. तुकोबाराय म्हणतात संत महात्मे माझा तर सांभाळ करतात. एकाच गोठ्यामध्ये गाय बांधलेली आहे, गायीचं वासरू गोठ्यामध्ये आहे, एका आईचं लेकरू त्याच गोठ्यामध्ये आहे. आणि अचानक गोठ्याला आग लागली. आग लागल्यानंतर असा ज्वाळा निघत आहे. माणसं पाहतात असा आगीचा डोह निर्माण झालेला आहे. कोणाचं ताकद होत नाही जायची. आईच्या लक्षात आलं की आपलं लेकरू याच गोठ्यामध्ये पाळण्यात बांधलं होतं. गाईच्या लक्षात आलं की आपलं वासरू याच गोठ्यात आहे. धाडशी दावं तोडलं आणि जळत्या आगीत त्या गायीनं उडी घेतली. त्या जीव संपलं. परंतु किती प्रेम आहे. आणि जिचं लेकरू होतं त्या आईचं ती उर बोललं नाही, माझा लेकरू वाचवा, माझा लेकरू वाचवा. जिचं तीच पुढे जात नाही, बाकी जातील का नाही, कोणी जाऊ शकत नाही. शेवटी जे व्हायचं झालं. मला सांगा आता आईचं प्रेम जास्त आहे का गाईचं प्रेम आहे? गाईचं प्रेम आहे. तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये संत महात्मे ते तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळे. त्याप्रमाणे संत महात्मे माझा सांभाळ करतात. अशा संतांना काय दिलं म्हणजे उत्तरे होईल? काय द्यावे त्याशी भावे उत्तराई, ठेविता पाय जीवना ज्ञानेश्वर. तुकाराम तुकाराम हरिभक्त परायण माधव महाराज नांद Oh
Hey
समाप्त. या ठिकाणी सर्व गुरुजन मंडळीचा आभार आहे. सुदर्शन महाराज, भरत महाराज आदी करून सेवा समाप्ते. या सेवेत योग्य असेल शास्त्र संवाद श्री गुरूंचे ब्रह्मभूत ब्रह्मलीप कुंभार गुरुजी, वारकरी शिक्षण संस्था आळंद देवांचे गुरुदेवांचे परमपूजनीय आदरणीय नामधारक उद्धव महाराज